आणि विठ्ठल विठ्ठल कशी करते? विठ्ठल विठ्ठल, हाय विठ्ठल 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 विठ्ठल. नमस्कार मंडळी, आणि आमच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता बाहेर एकदम मस्त ॲटमॉस्फिअर झालेला आहे. म्हणजे थंडी तर आहेच, बट क्रिसमस आहे आता, नंतर लवकरच न्यू इयर असणार आहे. म्हणजे एकदम असं एनर्जेटिक ॲटमॉस्फिअर झालेलं आहे आणि सगळे एकदम फेस्टिवलच्या मूडमध्ये आहेत. तर मी पण आज अनिकासाठी क्रिसमस ट्री लावणार आहे. मी लास्ट इयरच आणला होता ॲक्च्युली, हा ऑनलाईन मागवलेला आहे. आणि त्याच्यावर काही डेकोरेशनचं स्टफ मी तेव्हा ऑनलाईनच घेतलं होतं आणि थोडंफार आता काल बाहेर गेले तेव्हा घेऊन आले. तर असंच एक आवड म्हणून मग तिच्यासाठी सजवणार आहे. बघूया ती कशी रिॲक्ट करते, कारण लास्ट इयर तर ती क्रिसमस ट्रीच्या आजूबाजूला फिरकली पण नव्हती. तिला माहीत नव्हतं का, मग भीती वाटत होती, तर तिथे उभी नाही राहिली. मला तिचं फोटोशूट करायचं होतं, तर मला तिला घेऊन बसावं लागलं होतं. त्याचे फोटोज मी ॲड करेन बाजूला. बट यावर्षी बघूया मॅडमला जरा इंटरेस्ट येतो का. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कसं सजवणार आहे क्रिसमस ट्री. आणि त्याच्यानंतर अजून पुढे काही असेल ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं तर ते तुम्हाला बघायला मिळेलच. सो स्टे ट्यून. आणि ॲक्च्युली मला फोटोशूट पण करायचं आहे तिचं, तिथे तिला उभं करून. बट आज बघू आता किती वेळ मिळतो, किंवा उद्या क्रिसमस आहे तर मग उद्या मी तिचा फोटोशूट करेन. अनिका, हे बघ काय, बघ ये ती त्याच्यावर खेळते स्वतः. आमचं क्रिसमस ट्री ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता फक्त आम्ही लाइटिंग करतो, म्हणजे फायनल लुक येईल. तर आमचा क्रिसमस ट्री तयार झालेला आहे. अनिका कशा आहे? तर बघूया उद्यापर्यंत अनिका ठेवते का क्रिसमस ट्रीला.
ट्रीचं डेकोरेशन करून झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला आमचं क्रिसमस ट्रीचं डेकोरेशन आवडलं असेल. एकदम सिम्पल केलंय, असं खूप काही बॉडी आणून केलं नव्हतं, सगळ्या गोष्टी आणल्या वगैरे नाही त्याच लागल्या, पण खूप छान दिसते. लेट्स सी अनिका ते उद्यापर्यंत ठेवते की नाही ते. आणि आता तुम्ही बघितलं असेल किचनमध्ये गडबड चालू आहे, तर जेवण चालू आहे बनायचं. आता मी बनवले आहे कर्दी, म्हणजे ज्यांना माहीत असेल जे आपले काय म्हणून कोकणातले लोक असतील, मालवणचे लोक असतील आणि जे फिश खातात त्यांना माहीत असेल सुकी मच्छीचा प्रकार आहे, तर ते बनवते मी आणि आता मला बनवायची भाकरी. सो आता मी जेवण बनवते आणि मग तुम्हाला भेटते. तर जसं तुम्ही बघितलं तर जेवण तर झालेलं आहे, भाकरी झालेल्या आहेत, कर्दी केलेली आहे, राईस ऑलरेडी बनवलेला होता, डाळ आहे. तर आता आपण बघूया अनिका काय करते. तर जेवण तर झालेलं आहे आणि अनिका आहे समोर. आता वाजले आहे 8:45. भूषण गेलाय जिमला, भूषण येईलच आणि अनिका समोर गेले खेळायला. तर आपण बघूया माझ्या मॅडमची तिकडे काय मस्ती चालू आहे ते. अनिका काय करते मॅडम? हा नुसतं आपलं चट्टर खायचं चालू असतं. तुझ्याकडे भरपूर काय काय रे सामान. प्रत्येक वर्षाला काही ना काही गोळा केलेलं 3 वर्षामध्ये. आणि ठेवणार कुठे, असं खाली ठेवणार की वरती ठेवणार? मी कदाचित वरतीच ठेवेल तिथे. लास्ट इयर वरती ठेवलं की ना आपल्या हाईटला येतं ना, नाहीतर ते खाली राहतं. कॅन्डीला का झोप आले? कॅन्डी काय केलं? सो अनिका मॅडम घरी आल्यात, तर बघतायत, ऑब्झर्व करतायत. तिकडे पण बघ लक्ष आहे आणि तिकडे पण लक्ष आहे. अनिका पाय नाही लावायचा. नो नो अनिका, अनिका टाटा कर, टाटा. नको नको, नो नो नो, बॅड आहे, बॅड आहे, बॅड आहे. हे बघ फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस दे. अरे वा. आणि टाटा कशी करते तू? टाटा. आणि विठ्ठल विठ्ठल कशी करते? विठ्ठल विठ्ठल, अरे विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आणि नानी मला जय जय करून दाखव. जय जय कशी करते? मला नको ग बाबा. अरे माझे पाय झाले आणि तुझ्या पायाकडे गेली, बघितलं? अरे वा. चला. आणि चालू आहे अनिकाची आणि बाबाची मस्ती. अरे वा, कोण ते? कोण स्विंग करतंय? अनिकाला पण तेवढंच पाहिजे. एवढंच. आज मेन तर तुम्हाला हेच दाखवायचं होतं की आम्ही अनिकासाठी क्रिसमस ट्री कसं सजवलंय. आणि सो फार तिला थोडं आवडतंय. अजून तरी तिने त्याच्या जवळ जाऊन काही असं वेगळे उद्योग केले नाही काय काढायचं वगैरे. बट जाते मध्ये मध्ये बघते. ॲटलिस्ट लास्ट इयर पण मी हे क्रिसमस ट्री असंच बनवलं होतं. तेव्हा मला त्याचं फोटोशूट करायचं होतं, पण तेव्हा ती 10 मंथची होती. बट तेव्हा तिला ते नव्हतं आवडलं. ती त्याच्या बाजूला बसायला अजिबात रेडी नव्हती, त्यामुळे मला एकही फोटोही आला नाही आहे. कसं तरी काढलेत मी तिचे फोटो, मग ते मी घेऊन बसल्यावरती मी फोटो काढायला तयार झालेले. बट यावेळेला होपफुली काहीतरी चांगले फोटो येतील. बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. फोटोशूट आम्ही करू, त्याची मी लिंक्स दाखवेन. आणि फोटोसुद्धा आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणि अर्निकाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नक्की अपलोड होतील. सो तुम्ही जर आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा, कारण तिथे मी सगळे अपडेट्स टाकत असते. आणि आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. आता किचन आवरायचं आहे. उद्या ऑफिस आहे. येस, आम्हाला क्रिसमसला सुट्टी नसते. आम्हाला नॉर्मली फक्त मराठी जणांच्या सुट्ट्या असतात, त्यामुळे. आणि आमचं सॅटर्डे ऑफ पण नाही आहे, त्यामुळे उद्या ऑफिसला जायचं आहे. बरोबर उद्याची थोडीशी प्रिपरेशन्स करायची, कारण उद्या ऑफिसमध्ये एक क्रिसमस सेलिब्रेशन आहे. सो
हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे छान छान कमेंट्स आणि सजेशनसुद्धा आम्हाला नेहमीच देत जा. आमचं हे क्रिसमस डेकोरेशन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि जेव्हा फोटोज येतील तेव्हा फोटोज कसे असतील हे सुद्धा नक्की सांगा. अँड स्टे ट्यून, कारण आम्ही क्रिसमस सेलिब्रेशन करणार आहोत सगळे नेबर्स मिळून. तर ते कसं असणार आहे, काय धमाल असणार आहे हे तुम्हाला तर क्रिसमस झाल्यानंतरचा जो नेक्स्ट व्लॉग येईल इमिजिएटली त्याच्यामध्ये बघायला मिळेलच. त्यामुळे व्लॉग अजिबात मिस करू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड लिव्ह लाईफ हॅपीली.